हॅलो मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आम्ही आलो आहोत सोलापूरला, सिद्धेश्वर मंदिरला आलो होतो आम्ही। तर बघू शकता तुम्ही, खूप छान झालेलं आहे। अगोदर एवढं सगळं काही नव्हतं, आता बरोपैकी खूप छान झाले सगळं मंदिरामध्ये। झाडे वगैरे खूप छान वाटलं। आणि इथे गेल्यानंतर आम्हाला वाटवगळ म्हणतात का काय माहिती, कानकत्री पण असं म्हणतात, ते इतके भेटले तिथं बघण्यासाठी। मला तर खूप भीती वाटत होतं, खूप म्हणजे खूप। कुठं बघता तुम्ही तिकडे सगळ्याकडे तेच दिसत होते मला झाडावरी। तर आम्ही आलो होतो सिद्धेश्वर मंदिराच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर हे पार्क आहे। इथे तर इतकं छान आहे लेकरांसाठी, ज्यांच्या घरात लहान लेकरं आहेत त्यांनी नक्कीच इथं आवर्जून यावं। इतकं भारी आहे इथं खेळण्यासाठी। तर 20 रुपये तिकीट आहे मध्ये जाण्यासाठी। खूप छान वाटलं, खूप फिरलो केलो, मस्त एन्जॉय केलो आम्ही। आणि या जागी मी बघत होते ते काही गेम्स वगैरे ते खेळायचं, ते पण खूप छान वाटलं। आणि इतर काय आपल्याला खेळायचं असेल तर त्याचं प्राईस वेगळं आहे। ज्या गेम तुम्हाला खेळायचं आहे ते सगळं काय गेमचे पैसे पण वेगळे आहेत। आणि मध्ये गेल्यानंतर हे लहान लेकरांना डान्स शिकवत होते, म्हणजे किती इतकं छान वाटलं। दिवस कसं गेलं हे काहीच कळालं नाही आम्हाला, खूप भारी वाटलं। आणि पैसे वगैरे काय नाही आहे डान्स शिकवण्यासाठी, ज्यांना खेळायचं ते लेकरं खेळू शकतात। आणि तिथून त्या पार्कमधनं आपलं सिद्धेश्वर मंदिर किती सुंदर दिसत आहे बघू शकता तुम्ही। आणि मध्ये जेवणाचं खाण्याचं सगळं काही व्यवस्था आहे, आपल्याला कशाचीच गरज नाही आहे, परंतु पैसे द्यावं लागतं तिथं सगळं काही। तुम्ही बघू शकता किती नवीन गेम्स आहेत। आणि ते सगळं काही झाल्यानंतर आम्ही गेलो मॉलला। मग तिथं जाऊन काही कपडे खरेदी करावं वाटलं, पण तो काय आम्हाला चांगलंच वाटलं नाही। तर आम्ही गेलो नंतर काहीतरी खाण्यासाठी, तिथं मंचुरियन थोडंसं राईस वगैरे खाऊन निघालो। आपलं कुठला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा।